ना कटवडा, ना कढीवडा. दहीवडा तर अजिबातच नाही. वड्याचे बरेचसे प्रकार बनवून खाल्ले असतील, पण असा हा थंडगार वडा तुम्ही कधी बनवून खाल्ला आहे का? हा आहे लस्सी वडा. थंडगार अशी लस्सी आणि त्यासोबत दिला जाणारा हा वडा खायला अप्रतिम लागतो. उन्हाळा आहे म्हटलं, की असे थंडगार पदार्थ खावेसे वाटतात. त्यापैकीच हा एक. मग चला बनवूया आजची ही रेसिपी. लस्सी वडा आहे म्हटलं, की आधी लस्सी बनवायला हवी त्यासाठी दही घेतलं. अर्धा लिटर दही घ्यायचं आणि हे जे दही आहे ते मी घरीच लावलेलं आहे. लस्सी बनवताना आंबट दह्याचा वापर करायचा नाही. यामध्ये साखर घालायची आहे 3 चमचे. लस्सी किती गोड हवी त्यानुसार साखर घालू शकता. चिमूटभर मीठ मात्र जरूर घाला त्यामुळे दही बाधत नाही. मिक्सरवरनं फिरवून घेतलं की तयार आहे लस्सी. तयार केलेली लस्सी लगेचच फ्रिजमध्ये ठेवायची म्हणजे ती छान थंडगार होईल. तोपर्यंत वडे बनवून घेऊ. वड्यासाठी मसाला बनवायचा आहे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं आणि 1 चमचा जिरे घेऊन मिक्सरवरनं हे थोडंसं जाडसरच दळून घ्यायचं. फार बारीक पेस्ट करायची नाही. वड्यांमध्ये बरेच जण धनेसुद्धा वापरतात. तुम्हाला आवडत असेल तर धनेही घालू शकता. आता हा मसाला तर तयार झाला. वडे बनवण्यासाठी 7 शिजवलेले बटाटे घेतलेत. वजनी प्रमाणामध्ये हे 300 ग्राम बटाटे आहेत. 4 व्यक्तींना पुरेल एवढा यामध्ये लस्सी वडा तयार होतो. त्यामुळे तुम्हाला किती कमी किंवा जास्त बनवायचं त्या प्रमाणामध्ये हे साहित्य घेऊ शकता. सगळ्या बटाट्याची साल काढून घेतली की लगेचच ते व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे. फार जाडसर ठेवायचे नाही. बटाटा वडा म्हणजे जगातला सगळ्यात प्रसिद्ध पदार्थ. फक्त बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते, पण खायला तितकाच चविष्ट लागतो. पॅन गरम झाला की त्यामध्ये 3 चमचे तेल घालून घेतलं आहे. त्यानंतर 1 चमचा मोहरी घालायची. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घालायची. अखंड कढीपत्ता घालायचा नाही आणि जो काही आपण हिरवा मसाला तयार करून घेतला तो सुद्धा घालायचा. पाव चमचा हिंग घातला की चांगली फोडणी परतवून घ्यायची आहे. म्हणजे आलं लसणाचा जो कच्चेपणा असतो तो वडा खाताना जाणवणार नाही. गॅस अगदी कमी आचेवर ठेवा नाहीतर फोडणी लगेचच करपते. यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं. तुम्हाला आवडत असेल तर लिंबाचा रसही घालू शकता किंवा थोडीशी साखर घातली तरीसुद्धा चालेल. आता ही फोडणी तयार झाली. गॅस एकदम कमी आचेवर ठेवायचा आणि लगेचच यामध्ये बटाटा घालून घ्यायचा. बटाटा घालून घेतलं की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ही फोडणी बघाल तर एकदम साधी सोपी. कुणीही सहज बनवेल. कोणताही जास्तीचा पसारा न करता तयार होणारा हा बटाटा वडा. यामध्ये वेगवेगळे प्रकार, वेगवेगळ्या चवीचे बटाटे वडे तुम्ही बनवू शकता. तुम्हाला थोडासा गोडसर हवा असेल तर यामध्ये साखर घाला आणि थोडासा लिंबाचा रससुद्धा घालू शकता. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. छान असा पिवळसर रंग यायला येतो. फार जास्तही हळद घालू नका त्यामुळे कडवट लागतो. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की तयार आहे आपली ही बटाट्या वड्यासाठीची चटणी. तयार केलेली चटणी काढून थंड होण्यासाठी ठेवायची आणि त्यानंतरच याचे वडे बनवायचे. लगेचच गरम असताना वडे बनवायचे नाही, त्यामुळे ते ओलसर होतात, वडा व्यवस्थित होत नाही. आता ही चटणी तयार झाली, थंड झाली आहे, लगेचच याचे वडे बनवून घेऊ. तर इथे मी थोडेसे मोठ्या आकारातच बनवले. तुम्हाला हवं असेल तर गोल बनवा किंवा मग असा चपटा वडासुद्धा बनवू शकता. जर तुम्ही वड्याचा वेगळा कोणता पदार्थ खाल्ला असेल तर कमेंट्समध्ये जरूर सांगा. वेगळ्या चवीचा बटाटा वडा जर तुमच्याकडे बनत असेल, तर ते सुद्धा सांगायला विसरू नका. हाताने हलकासा प्रेस करून घ्यायचा म्हणजे छान असा चपटा होतो. फार पातळसरही करायचा नाही. गोल बनवा किंवा असा कोणताही वडा तुम्ही बनवू शकता. तर मी इथे दोन्हीही प्रकारचे वडे बनवून घेतले. ही तयारी करून घेतली की लगेचच बॅटर बनवायचं. बॅटर बनवण्यासाठी वजनी प्रमाणात 200 ग्राम बेसन पीठ आहे. कपाने बघाल तर 2 कप. आता हे पीठ आधीच चाळून घेतलेलं आहे. घरी तयार केलेलं असो किंवा विकतचं, पीठ चाळूनच घ्यायचं. पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हिंग घालून घेतला. हळद फार जास्त घालायची नाही, नाहीतर वडे हे लालसर होतात. आता लगेचच यामध्ये पाणी घालायचं. 1 कप पाणी घेतलं, त्यापैकी पाऊण कप पाणी घालून घेतलेलं आहे. कारण वडे बनवताना जर बॅटर पातळ झालं, तर वरचं जे आवरण आहे ते व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळेच वडा फुटतो सुद्धा. तर हे पूर्ण बॅटर भिजवण्यासाठी मला पाऊण कप पाणी लागलेलं आहे. तुम्हाला कदाचित ते थोडंफार कमी जास्त लागू शकतं. पण ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. यामध्ये एकही गुठळी राहता कामा नये. बॅटर बघाल तर हे थोडंसं घट्टसरच ठेवायचं, फार पातळ करायचं नाही. त्यामुळेच पाणी घालताना थोडंसं बेताने घाला. आता हे बॅटर बघा, याची कन्सिस्टन्सी इतपत घट्टसर हवी. बॅटर तयार झालं की लगेचच सगळ्यात शेवटी यामध्ये अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा.
1 चमचा पाणी घालायचं म्हणजे सोडा ॲक्टिव्हेट होतो. आता जर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल, तर त्याऐवजी 1 चमचा गरम तेलाचं मोहन तुम्ही यामध्ये घालू शकता. त्यामुळे सुद्धा वडा छान फुलतो आणि कुरकुरीत होतो. आता हे बॅटर तयार झालं आहे. लगेचच वडे बनवायचे, पण त्याआधी तेल चांगलं गरम होण्यासाठी ठेवायचं. वडे तळत असताना तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि लगेचच गॅस मध्यम आचेवर ठेवायचा म्हणजे वडा छान तळला जातो. वडे तळत असताना गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत. अगदी परफेक्ट असे वडे तयार होतात. कोणताही जास्तीचा पसारा न करता सगळ्यांच्या आवडीचा हा पदार्थ. वडे तळून झाले, पण बऱ्याच जणांना तेलामध्ये वडे सोडताना भीती वाटते कारण तेल अंगावर उडू शकतं. त्यामुळे ही सोपी पद्धत. एखादा चमचा घ्या, त्याने तुम्ही हा वडा तेलामध्ये सोडू शकता. त्यामुळे हाताला चटकाही बसणार नाही आणि वडे तेलात सोडण्याची भीतीसुद्धा. वडे तेलात तळत असताना चमचा किंवा पळीचा वापर केला की वडे छान असे गोलाकार होतात. त्यांचा आकार बदलत नाही आणि बॅटरसुद्धा तेलामध्ये जास्तीचं पडत नाही. त्यामुळे ही अगदी सोपी पद्धत. अशाच पद्धतीने हे सगळे वडे छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. गॅस अगदी कमी आचेवर ठेवायचा आणि मस्त असे कुरकुरीत गरमागरम बटाटा वडा तयार झाला. गरमागरम बटाटा वडा खायचा असेल तर तो आधीच खाऊन घ्या, कारण लस्सी वडा बनवताना बटाटा वडा हा थंडच वापरायचा. गरम वडा वापरायचा नाही. वडे तळून झाले की ते थोडेसे थंड करून घ्यायचे. लगेचच त्यावर लस्सी घालायची नाही. थंड झालं की मग यावर भरपूर लस्सी घालायची. लाल तिखट आणि चाट मसाला अगदी चिमूटभर घालायचा. फार जास्तही घालू नका. थोडासा बारीक चिरलेला कांदा, जर तुम्ही कांदा खात नसाल तर नाही घातला तरीसुद्धा चालेल. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, डाळिंब आणि ही शेव घालायला मात्र विसरू नका. आणि मग बघा अप्रतिम चवीचा असा हा लस्सी वडा. खायला तर चविष्ट आहे, बनवायला अगदी सोप्पा. बघता क्षणी खावासा वाटेल असा हा थंडगार पदार्थ. वडे तर तुम्ही बऱ्याच वेळा बनवून खाल्ले असतील, पण हा पदार्थ एकदा जरूर ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.